कल्याण ग्रामीण विधानसभेत जेव्हा या परिसरातील फक्त 2 पॅनलमध्ये जवळपास 16,798 दुबार मतदार सापडले आहेत, एका मतदाराची नावे 5-5 ठिकाणी आहेत। सगळीकडेच मतदार यादींमध्ये घोळ आहेत। हे लोक असे घोळ करून सत्तेत आलेले आहेत, असा खळबळजनक दावा मनसे नेते राजू पाटील यांनी केलाय। यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चट्टेबट्टे लोकांना सांगतात की साहेब मुख्यमंत्री होणार। त्याची चाहूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लागली असेल, त्यामुळे त्यांनी सांगितले की 2029 पर्यंत मुख्यमंत्री पदाची कोणतीही वॅकन्सी नाही। सगळीकडेच खूप मतदार यादीमध्ये घोळ आहे। मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील 2 पॅनलची चाचणी केली, त्याची छाननी केली, तर जवळजवळ 16,798 दुबार मतं मिळाली। ती एकेका माणसाची 5-5 मतं आहेत। प्रचंड प्रमाणात घोळ केलेला आहे। ही लोक खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची अशी खोटाडेपणा चालू द्यायचा नाही। त्या अनुषंगाने आम्ही 1 तारखेला मोर्चाही काढलेला आहे। तुम्ही बघितलं असेल, इलेक्शन कमिशनने आजच 27 तारखेला एक प्रेस ठेवली आहे। बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही, परंतु 1 तारखेला याच्या विरोधात एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे। माझ्या सर्व सहकार्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा। हे बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या, हे ईव्हीएम वर घ्या, कोणी निवडून येणार नाही। त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आम्ही काम करतो। आदित्य ठाकरे स्वतः आता राहुल गांधी सारखे स्वतः मताची सगळ्यांसमोर मतावरती बोलणार आहे। हो, निश्चितच, कारण या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आम्ही काय प्रेस घेणार होतो, काय डेमो दाखवणार होतो, परंतु आता हे सरसकट सगळ्याच ठिकाणी झालंय। त्यामुळे त्याच्यात आता जास्त आम्ही न जाता हा एक मोर्चा जो प्रचंड प्रमाणात काढायचा आहे, ते मोर्चाचा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्हाला पोहोचवायचे आणि ही एक सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आम्ही आशादायी आहोत की याचा कुठेतरी रिझल्ट चांगला येईल। काय होतं माहिती का, आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत ना, ते सतत सगळ्यांना त्यांची चट्टेबट्टी सांगत असतात की मी आता परत मुख्यमंत्री होणार आहे आणि कुठेतरी मला वाटतं फडणवीस साहेबांना त्याची चाहूल लागली असेल। त्यांनी काल डिक्लेअर करून टाकले की 2029 पर्यंत मीच आहे। त्यामुळे आता म्हणून ते की उपनियादाची उप बसावं आणि लोकांना असे खोटी हे दाखवून त्यांना पक्षात घ्यायची कामं करू नये, त्यासाठी केलेली आहेत।